गाईज आपल्या इन्स्टा चॅनलवरती बऱ्याच लेडीजच्या अशा कमेंट येत आहेत की दीदी प्लीज आम्हाला याच्याबद्दल गायडन्स दे की आता जे होळीच्या दिवशी चंद्रग्रहण लागणार आहे ते खरंच आम्ही पाळायला पाहिजे का नाही पाहिजे. म्हणजे की आपल्या हिंदू धर्मामध्ये कल्चरमध्ये असं सांगतात की ग्रहणामध्ये काही खाल्लं किंवा ग्रहणामध्ये काही ॲक्टिव्हिटीज केल्या तर आपल्याला त्याचा त्रास होतो आणि आपल्या बेबीवरती फेसवरती वगैरे म्हणजे जी जुनी कल्पना होती ना की तवा घासला कट केलं चिरलं तर बाळाचं ओठ लिप्स चिरतात वगैरे. सो गाईज मी तुम्हाला सांगते की असा काहीही मिथ नसतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू का की मी माझ्या लेबर वॉर्डमध्ये माझ्या डिलेवरीच्या आता बघा लास्ट टाईम कुठलं तरी सूर्यग्रहण झालं होतं. तर त्या ग्रहणामध्ये असं झालं की त्या महिलेच्या त्या लेडीजच्या घरच्यांनी तिला सांगितलं की ते ग्रहण तुला पाळायचे. तिने लिटरली दिवसभर काही खाल्लं नाही, पाणी पिली नाही, एका जाग्याहून पण उठली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला गाईज की तिला सडन लेबरमध्ये म्हणजे सडन तिला कळा सुरू झाले आणि तरी तिनं काही करू शकली नाही कारण घरच्यांचं एवढं प्रेशर होतं. आणि सो प्रीमॅच्युअर बेबी जन्माला आलं. प्रीमॅच्युअर म्हणजे बाळाचं जेवढं वाढ व्हायला पाहिजे होती त्याच्या आधीच ते बेबी जन्माला आलं. सो असे खूप सिव्हिअर कॉम्प्लिकेशन्स होतात. मला काय म्हणायचं आहे की तुम्ही फॅमिलीला पण नाराज करू नका आणि तुम्ही तुमची काळजी घेऊन तुम्ही तुमचं ग्रहण पाळू शकता. म्हणजे की जसं की कट करणं, कापणं काहीतरी किंवा असं जेवण करणं हे करू नका. पण तुम्ही हायड्रेशनसाठी पाणी पिऊ शकता, थोडं फिरू शकता, स्ट्रेस घेऊ नका या ग्रहणामध्ये आणि थोडंसं तुमच्या डॉक्टरांची कन्सल्ट करा आणि मगच ते ग्रहण पाळा. बाकी घरच्यांच्या मनावरती सगळ्या गोष्टी फॉलो करू नका कारण कॉम्प्लिकेशन झाले तर सफर तुम्ही होणार आहेत शेवटी.